राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते। पोटाचा घेरा वाढतच चाललाय आणि पोट सुद्धा दिवसेंदिवस खूपच वाढत चाललंय। पोटातली चरबी कमी करण्यासाठी अगदी सोपे व्यायाम आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त बसल्या बसल्या पोट कमी करण्याचे हे व्यायाम करायचे आहे, जे व्यायाम तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देणार आहे पोटाचा घेरा कमी करण्यासाठी आणि वाढलेलं पोट कमी करण्यासाठी। ते पण तुम्हाला करायचे 10 दिवस। हो, फक्त 10 दिवस हे व्यायाम रोज करायचे आणि तुमचं वाढलेलं पोट कमी करायचे। पोटातली चरबी पगळवायला मदत करणारे हे तुम्हाला आजचे व्यायाम, जे खूपच फायदेशीर आहे, त्याचा रिझल्ट पण तुम्हाला लगेच दिसणार आहे। फक्त काय करायचंय, सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये बडीशोप असेल, अजवाईन असेल किंवा जिरं असेल, जे बी घरामध्ये असेल, किचनमध्ये असेल, ते घेऊन तुम्हाला ते पाणी प्यायचंय, त्याने चरबी कमी होणार आहे। आता या पहिल्या व्यायामामध्ये या पद्धतीनं तुम्हाला दोन्ही पायांना अगदी मोकळं करून बसायचंय। जेवढं मोकळं करता येईल तेवढं मोकळं करायचंय आणि अंगठ्यांना पायाच्या पकडून तुम्हाला खाली जायचंय। जो पोटाचा दाब आहे ना, त्यानं पोट कमी व्हायला मदत होणार आहे। तुमच्या ज्यावेळेस तुम्ही वाकाल तर तुमचं पोट दाबलं जाते। करताना काय करायचं, दोन्ही पायाचे अंगठे तुमच्याकडे बरोबर आलेले पाहिजे आणि त्याला तुम्हाला दोन्ही हातांनी पकडायचंय आणि हळूच खाली जायचंय। खाली गेले म्हणजे पोट दाबलं जाते। हे बघा, या पद्धतीनं हलकावा मारून पूर्णपणे खाली जायचंय। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10। जितकं होल्ड कराल ना, जितका तुमच्यामध्ये स्टॅमिना असेल तितकं तुम्ही खाली दाबून राहायचंय, म्हणजे पोट दाबलं जाईल आणि पोटाची चरबी कमी होईल। परत एकदा घेऊया, ज्याने पूर्णपणे रिझल्ट भेटणार आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10। पोट कमी होण्यासाठी खूप फायदेशीर आणि खूप महत्त्वाचे हे व्यायाम आहे, जे तुम्हाला करायचे बसल्या बसल्या, अगदी सोपे आहे। हे बघा, आता याच्यातच मी परत तुम्हाला दुसरा व्यायाम देते। या दुसऱ्या व्यायामामध्ये या पद्धतीनं हातांना तुम्हाला पुढे पकडायचे आणि एकदम अशी घट्ट तुम्हाला जाळी बांधायची आणि फक्त हेलकावा मारून खाली जायचे। हे बघा, या पद्धतीनं अगदी सोपं आहे, अगदी म्हणजे अगदी तुम्हाला दिसतो ना इतका सोपा आहे, पण तुम्हाला रिझल्ट खूप लवकर देणारा हा व्यायाम आहे। हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला 50 वेळा, बसल्या बसल्याच आहे ना, रिझल्ट पण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं देणारा व्यायाम आहे। पोट दाबलं जाते, पोटाची चरबी कमी होणार, पोटातली चरबी पगळवायला मदत पण होणार आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9। अगदी सोपं आहे, परत 10चा सेट घेऊया। 10 9 8 7 6 5 4 3 2 1। मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीनं नक्की करून बघा। हे बघा, आता याच पद्धतीनं तुम्हाला बसायचंय आणि तिसऱ्या व्यायामामध्ये याच पद्धतीनं तुमचे दोन्ही पाय आहेत ना, ते तुम्हाला जवळ घ्यायचे आणि पूर्णपणे तुम्हाला ह्या पद्धतीनं, हे बघा, हे मी बसून दाखवलंय, तुम्ही बघू शकता। ह्या पद्धतीनं पाय जितके जवळ घेता येईल तितके तुम्हाला जवळ घ्यायचे, ओढायचे आणि हा तिसरा व्यायाम तुम्हाला करायचा आहे। हे बघा, आता या पद्धतीनं मी साईडनं तुम्हाला दाखवतीये। या पद्धतीनं पाय पूर्ण जवळ खेचायचे आणि फक्त सरळ तुम्हाला एक एक पाय घेऊन जायचंय। हलकसं तुम्हाला कंबर उचलायचंय, कंबर उचलून हे बघा या पद्धतीनं 1 2 3। त्यानं होणार काय, बेंबीवरती ताण येणार,
पोटावरती ताण येणार, पोटाची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे. हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे 40 वेळा. 20-20चे सेट घ्या. अगदी सोपे आहे, नक्की करून बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10. अगदी सोपे आहे, जे तुमची चरबी कमी करणार. पोटात वाढलेला फॅट आहे तो कमी होणार आणि वाढलेलं पोट आहे जे दिवसेंदिवस वाढत चाललंय ते सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे. यातच परत पुढचा व्यायाम. त्याच्यासाठी तुम्हाला दोन्ही पाय अगदी सरळ घेऊन बसायचं आहे आणि दोन्ही हातांना जाळी घालून ती गुडघ्यापासून पूर्णपणे खाली आणायची आणि खालून परत तुम्हाला तोंडापर्यंत घेऊन यायची. हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे 50 वेळा. बसल्या बसल्या आहे. 25-25चे 2 रेपिटेशन घ्या आणि हा व्यायाम करा. आणि जितकं पोट दाबता येईल तुम्हाला तितकं दाबायचं आहे. 1 पोट दाबलं जात आहे. खाली वाकल्यानंतर पोटाचा घेर आहे तो कमी व्हायला मदत होतीये. अगदी सोप्या पद्धतीनं आहे आणि रिझल्ट पण तुम्हाला देणारा व्यायाम आहे. चला आता सुरू करूया हा चौथा व्यायाम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10. पोट कमी व्हायला, बिंबीचा भाग कमी व्हायला खूप मदत होणार आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 1 2 3. व्यायाम सोपे आहे मित्रांनो, पण त्याच पद्धतीनं तुम्हाला डाएट पण घ्यायचं आहे. ज्याने चरबी वाढते, ज्याने फॅट वाढतं, अशा गोष्टी तुम्हाला खाण्यामध्ये कमी करायच्या आहे. ज्यानं बटाटा असो, मैदा असो, त्याचबरोबर तळलेलं असो आणि बाहेरचं जंक फ्रूट असो, हे तुम्हाला खूप खाण्यामध्ये कमी करायचं आहे. म्हणजे तुम्ही हे जे व्यायाम कराल ना त्यांचा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. बसल्या बसल्याच हे व्यायाम जे करायचे त्याच्यासोबत तुम्हाला डाएट पण आपलं हलकं फुलकं डाएट जे आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. त्याच्यामध्ये घरातल्या वस्तूच तुम्हाला घेऊन हे डाएट करायचं आहे. सॅलडचा जास्तीत जास्त वापर, सूपचा घरचा घरी सूप बनवून ते घ्यायचं आहे. संध्याकाळच्या टायमाला सूप घेत चला, ग्रीन टी घेत चला, ज्याने खूप फायदे होणार आहे. नक्की करून बघत चला मित्रांनो. तुमच्या घरच्या घरी व्यायाम पण आणि घरचं डाएट पण हे तुम्हाला फॉलो करणं खूप जरुरी आहे. व्हिडिओ कसा वाटला आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओला जितकं तुम्हाला शेअर करता येईल तितकं नक्की करा. आणि तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट भेटत जाईल. मी रोज वजन कमी करण्याचे खूप सोपे व्यायामांचे व्हिडिओ पास करते आहे, ते तुमच्यापर्यंत रोजचे रोज पोहोचत जातील आणि त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.